नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बॉम्बे इन्स्टंट असा हलवा आपण घरच्या घरी कशा पद्धतीने रेडी करू शकतो. रक्षाबंधन असो किंवा कधी गोड खाण्याची इच्छा झाली असेल, आता अनेक सण तर आलेलेच आहेत, तर हा जो पदार्थ आहे अगदी 15 मिनिटात रेडी होतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चवीला अतिशय छान लागतो आणि कुठलंच प्रमाण असं नाही. खूप सोपी अशी रेसिपी आहे. चला आपण बघूयात. तर इथं आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे आपल्याला एका पातेल्यामध्ये. तर हे दूध आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि इथे ज्या पद्धतीने गुलाबजामुनचं गिट्सचं मिक्स येतं त्याच पद्धतीने इथे बॉम्बे हलवाचंही याच्यामध्ये मिक्स येतं. तर हे पूर्ण पाकेट मी एका बाऊलमध्ये फोडून घेतलेलं आहे. तर ही पावडर पूर्ण आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये हे जे दूध आहे हे आपल्याला कोमट असताना थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून याची आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे. डायरेक्ट जर आपण ही पावडर या दुधामध्ये ॲड केली तर याच्या गुठळ्या बनतील. त्याच्यामुळे हे जे मिश्रण आहे व्यवस्थितरित्या आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामधले सर्व साहित्य एकत्र होईल. तर बघू शकता दुधाला इथे उकळी आलेली आहे आणि व्यवस्थितरित्या ही जी स्लरी आहे ती मी व्यवस्थित त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर बघू शकता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि हे जे बाऊलमधलं मिश्रण आहे यामध्ये मी ॲड करून घेणार आहे. ॲड करताच याला पटकन असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. तर खूप सोपं असं आहे. तर याला व्यवस्थितरित्या हलवून घेतलं की अगदी 7-8 मिनिटांनी याचा कलर आपल्याला चेंज दिसतो. इथं केक टीन घेतलेला आहे, तर तुम्ही एका छोट्या प्लेटमध्येही तयार केलं तरी हरकत नाही. हे मिश्रण केक टीनला थोडंसं तुपानं ग्रीस केलेलं आहे आणि 7 मिनिटांनी हे जे मिश्रण आहे यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. तर याला कुठलंच दूध घट्ट करण्याची आटवण्याची गरज नाही. तर याला मी फ्रीजमध्ये 1 तास ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने ही जी आपल्याला बॉम्बे हलवा आहे आपला हा रेडी झालेला आहे. खूप सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि याच्या साईडच्या ज्या याला मी सुरी व्यवस्थितरित्या फिरवून घेत आहे, जेणेकरून साईड्स आपल्या सुटाव्यात आणि हा आपला बॉम्बे हलवा पटकन असा निघावा म्हणून. तर बघू शकता या गिट्सच्या पॅकेटवर सुद्धा व्यवस्थित याची माहिती लिहिलेली असते की हे कसं बनवावं ते. तर तुम्ही बघू शकता आपला हा रेडी झालेला आहे. आणि इथे मी एका प्लेटमध्ये हा काढून घेणार आहे. तर साईड आपल्याला लूज करून घेतल्यानंतर बघू शकता हा पटकन असा निघतो. याच्यात ऑलरेडी केसर, वेलची सगळं साहित्य, साखर घातलेली असते. कुठलंही आपल्याला ॲडिशनल साहित्य घालण्याची गरज नाही. याच्या मला छान अशा चौकोनी आकाराच्या वड्या हव्या होत्या, म्हणून मी अशा केक टीनमध्ये याला हे केलं. तर तुम्ही प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये जरी हे मिश्रण घातलं तरी हरकत नाही. फक्त दुधामध्ये पावडर मिक्स करून आपल्याला याला छान अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे. तर आपला हा इन्स्टंट असा बर्फीचा प्रकार आपला रेडी झालेला आहे. ज्या पद्धतीने कोवळ्या दुधाची वडी लागते त्याच पद्धतीने हा हलवा लागतो. तर खूप सुंदर मऊ आणि लहान मुलांना तर हे डेझर्ट नक्की आवडेल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ह्या वड्या दिसतानाच किती छान अशा याला ग्लेज बघू शकता, हातातून पटपट अशा निसटत आहेत. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा कुठल्याही सणाला किंवा मुलांना असंच खायला म्हणून. नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडेल. सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. तर बघू शकता एका पाकिटामध्ये इतक्या वड्या आपल्या तयार होतात. तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.